काय दिलंय बघा क्वेश्चन नंबर 35. कालच्या सारखं सेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये पण आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचंय. परेश अँड नरेश वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3/5 आणि 2/5 म्हणजे 3:2 रेशो 3:2 रेशो यांचा. ठीक आहे. ऑन 31st March 2012 their balance sheet was as follows. त्यांची बॅलन्स शीट मध्ये काय दिलंय? सन्ड्री क्रेडिटर्स, रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह फंड एकच अर्थ आहे. रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट करायचा पार्टनर्स मध्ये, ओल्ड पार्टनर्स मध्ये, डिस्ट्रीब्यूट टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ठीक आहे. आणि कॅपिटल अकाउंट त्यांच्या कॅपिटल अकाउंट मध्ये जाणार. ऍसेट्स मध्ये काय काय? कॅश अकाउंट बनवायला लागेल. सन्ड्री डेटा, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, प्लांट, बिल्डिंग म्हणजे याच्यामधलं रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूटची फर्स्ट जर्नल एंट्री होईल. बाकीची पोस्टिंग बॅलन्स शीटला होतील. ऑन 1st April 2012 दिनेश वॉज ऍडमिटेड टू द पार्टनरशिप ऑन द फॉलोइंग टर्म. दिनेशला ऍडमिट केलं पार्टनरशिप मध्ये. काय काय तुम्ही त्याच्यासाठी टर्म्स ठेवल्या आहेत. दिनेश शुड ब्रिंग 36,000 ऍज अ कॅपिटल. दिनेशने 36,000 कॅपिटल आणायचे. जर्नल एंट्री बोला, कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंट डेबिट टू दिनेश कॅपिटल अकाउंट. बरोबर. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल वॉज मेड ॲज 2.5 years परचेस. आलचा फॉर्म्युला आठवतो. गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. तर 2.5 नंबर ऑफ इयर्स परचेस आहे. ऑफ द ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 years. लास्ट 3 years चे प्रॉफिट दिले, त्याच्यावरून ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं आपल्याला. इयर 1 चा प्रॉफिट आहे 32,000, इयर 2 चा प्रॉफिट आहे 54,000, इयर 3 चा प्रॉफिट आहे 49,000. दिनेश इज टू ब्रिंग तो गुडविल इन कॅश. तो कॅश मध्ये गुडविल आणतोय इक्वल टू हिज शेअर इन फ्युचर प्रॉफिट. त्याला जो शेअर देणार आहे तेवढं गुडविल तो आणणार आहे. म्हणजे त्याचा शेअर किती आहे? 1/5 तेवढं गुडविल तो आणणार. बाकी तरी व्हॅल्युएशन आहे. आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू 1,000. म्हणजे काय करणार बरं आरडीडी ला सांगा मला. किती रुपये आरडीडी वाढवायचंय? अप टू 5,000, अप टू 1,000 म्हणजे 1,000 पर्यंत. अगोदर किती आहे म्हणजे किती वाढवायचा? 500 रुपीज आरडीडी वाढवायचा इथं. चला आरडीडी ला करा मार्किंग. क्लोजिंग स्टॉक इज टू बी व्हॅल्यूड ॲट 15,000. स्टॉक किती अगोदर? 17. 2,000 रुपये कमी करायला लावलाय. रिडक्शन, डिक्रीज इन व्हॅल्यू. आणि बिल्डिंग टू बी अप्रिसिएटेड बाय 5%. बिल्डिंग 5% ने अप्रिसिएट करायची. करा बिल्डिंगला मार्किंग. फास्ट मध्ये चालू करायचं. फर्स्ट वर्किंग नोट आपण फॉर्मॅट कसा बनवला अगोदर बघा. जर्नल एंट्रीज. त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? पास नेसेसरी जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज बनायला लावल्या ते. आणि प्रिपेअर बॅलन्स शीट. म्हणजे तर त्यांनी तुम्हाला, मी जसं मागे एकदा सांगितलं होतं, जर्नल एंट्री पण विचारला आणि बॅलन्स शीटही विचारले. म्हणजे पूर्ण प्रॉब्लेमच सोडवायचा आहे तुम्हाला. पण बाकीचा वर्किंग नोट मध्ये सोडवायचा आहे. कारण रिव्हॅल्युएशन तर लागणारच आहे. बॅलन्स शीट म्हणजे पार्टनर कॅपिटल पण लागणार. बरोबर का? कॅश अकाउंटची पण गरज आहे. म्हणजे सगळं वर्किंग नोट मध्ये करायचंय. मेन आन्सर फक्त जर्नल एंट्री आणि बॅलन्स शीट आहे. कधी आलाय तो नवीन पार्टनर? 1st April 2012 ला. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2012. नाही, मी गुडविल काढून देतो तुम्हाला. पाहिजे तर मग पुढचं तुम्ही करा. आणि वर्किंग नोट्स मध्ये जवळपास 4 वर्किंग नोट येणार. फर्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट, सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, परेश, नरेश आणि दिनेश. परेश, नरेश आणि दिनेश. त्यानंतर बनवायला लागेल आपल्याला कॅश अकाउंट. आणि लास्ट जे अकाउंट कॉम्प्लिमेंटरी तुमच्यासाठी बनवतोय आपण, गुडविल. एक्झाम मध्ये नाही बनवलं तरी चालणार आहे. आणि बनवत चला, कारण त्यांनी थोडस क्लॅरिटी राहील. लक्ष द्या. चला स्टार्ट करू आपण. आता आपल्याला आन्सर काय विचारलंय हे क्लिअर पाहिजे तुम्हाला. आपल्याला काय विचारलंय त्यांनी? जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट. ठीक आहे, चला मग बॅलन्स शीट पासून स्टार्ट करू आपण. सन्ड्री क्रेडिटर्स दिले. सन्ड्री क्रेडिटर्स कुठं होईल पोस्टिंग? कोणी लिहायचं नाहीये, लक्ष द्यायचं आधी. सन्ड्री क्रेडिटर्स
काही ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला 30,000. त्यानंतर सांगितले रिझर्व्ह ऑफ फंड. हा रिझर्व्ह फंड काय करायचं सांगितलं, डिस्ट्रीब्यूट करायचं पार्टनर्सला, म्हणजे याची जर्नल एंट्री पण होईल आणि अकाउंट मध्ये पण पोस्टिंग होईल. तर जर्नल एंट्री आपण फर्स्ट पहिल्यांदा करून घेऊ. 1 एप्रिल 2012. 1 एप्रिल 2012. जर्नल एंट्री बोला काय होईल, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट रेशो काय सांगितलाय, करा डिवाइड करा टू परेश कॅपिटल अकाउंट. टू नरेश कॅपिटल अकाउंट. 3:2 आहे ना. $10,000 चे 5 भाग करायचे म्हणजे 6,000 आणि 4,000. बरोबर आहे. 2,000चा एक शेअर येईल. Being reserve fund distributed to old partners in old ratio. Being reserve fund distributed to old partners. तुम्ही कॉपी नाही करत आहे ना, नका करू, समजून घ्या अगोदर. इन ओल्ड रेशो. ठीक आहे. त्यानंतर मग याचं लगेच साइड बाय साइड पोस्टिंग करून घ्यायची का, पार्टनर कॅपिटल मध्ये जात आहे, पार्टनर कॅपिटलला क्रेडिट आहे. पार्टनर कॅपिटलचा अगोदर ओपनिंग बॅलन्स लिहून घेऊ आपण. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती बॅलन्स आहे त्यांचा, 72, 48 आणि हा तो ओपनिंग आहे. लगेच रिझर्व्ह फंड क्रेडिटला बाय रिझर्व्ह फंड अकाउंट. $6,000, $4,000. जनरल एंट्री केली आणि लगेच पोस्टिंगही केली त्याची. ठीक आहे. त्यानंतर लायबिलिटी साईडचं झालं कॅश. कॅश कुठं जाणार, कॅश अकाउंट मध्ये. कॅश अकाउंट मध्ये डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹500. त्यानंतर सांगितले सन्ड्री डेटर्स. कुठं दाखवायला लागेल आपल्याला सन्ड्री डेटर, कुठं शो करायला लागेल, ऍसेटला, बॅलन्स शीट मध्ये. सन्ड्री डेटर्स त्याला ऍडजस्टमेंट आहे, बोलू नका. ऍडजस्टमेंट आहे 45,000. आरडीडीची एकच ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर स्टॉक दिलाय 17,000. स्टॉक त्याला डेप्रिसिएट करायचंय, कमी करायचंय. इन्व्हेस्टमेंट किती, इन्व्हेस्टमेंट 24 आहे ना. त्यानंतर काय सांगितलंय, प्लांट ऍडजस्टमेंट आहे का प्लांटला, नाही, 30,000 आणि बिल्डिंग 44,000. याला ऍप्रिसिएशन करायचं, याला ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, जर्नल एंट्री समजून घ्या. जर्नल एंट्री फक्त रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट केल्याची झाली, बाकी सगळ्या पोस्टिंग आहेत. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, दिनेश शुड ब्रिंग 36,000 ॲज अ कॅपिटल. जर्नल एंट्री करून घेऊ लगेच. काय जर्नल एंट्री होईल, कॅश अकाउंट डेबिट टू दिनेश कॅपिटल अकाउंट. 36,000 टू दिनेश कॅपिटल अकाउंट. 36 दिनेश कॅपिटल अकाउंट 36,000. Being capital brought by Dinesh in cash. एक काम करूया आपण, नाही तसं नाही जमणार. दिनेश इन कॅश पोस्टिंग लगेच करून टाकू. कॅश अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं, टू दिनेश कॅपिटल, आणि दिनेश कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश. कॅशच्या डेबिटला टू दिनेश कॅपिटल 36,000. दिनेशच्या कॉलम मध्ये 36. सॉरी डोक्यात काहीतरी दुसरा विचार असले की असं. कॅशच्या डेबिटला टू दिनेश कॅपिटल 36,000
आणि दिनेश कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. समजतंय का आता कसं करतोय पोस्टिंग? जर्नल एंट्रीवरून लेजर पोस्टिंग कशी करतोय समजतं का? दिनेशच्या कॅपिटलमध्ये 36,000. त्यानंतर गुडविल आपल्याला अगोदर काढायला लागेल. गुडविल वर्किंग नोट मध्ये वर्किंग नोट नंबर 5, वर्किंग नोट नंबर 1 रिव्हॅल्युएशन, वर्किंग नोट नंबर 2 पार्टनर्स कॅपिटल, वर्किंग नोट नंबर 3 कॅश अकाउंट, आणि वर्किंग नोट नंबर 4 गुडविल अकाउंट, आणि वर्किंग नोट नंबर 5 गुडविल व्हॅल्युएशन. गुडविल व्हॅल्युएशन स्टार्टिंगला फॉर्म्युला लिहायचा. गुडविल इज इक्वल टू बोला ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेस त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 1 ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहायचा. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट काढूया. काय दिले प्रॉफिट त्यांनी? 32,000, 45,000 आणि 49,000. किती होईल टोटल याची? 80, 1, 20, 133 ना? 133 होईल ना? 80, 1, 20, 6, 15, 135 बरोबर आहे. 1,35,000 डिवायडेड बाय 3 किती येईल बरं याचा आन्सर? काढलंय का? 15, 1, 20, 40, 3, 21, 45, 45,000. 4, 3, 12 आणि 5, 3, 15, 1,35 बरोबर आहे. 45,000 रुपये आला आपला ॲव्हरेज प्रॉफिट. मग आपण लगेच फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकू. म्हणून गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स. 45,000 इंटू 2.5 90 आणि 22,500 1,02,000 1,12,500 1,12,500 रुपये गुडविल आलं संपूर्ण फर्मचं. त्याच्यामधून परत दिनेशचं शेअर किती आहे? 1/5 दिनेश शेअर इज इक्वल टू 1,12,500 डिवायडेड बाय 5 किती येईल आन्सर? 20. काढले किती? 22,500. 1,00,000 आणि 25 गुणिले 5 12,500 बरोबर आहे. 22,500 रुपये दिनेशचा शेअर आला. काय एवढी सगळी कातेकूट कशासाठी करायला लागली? दिनेशने किती रुपये गुडविल आणायचं हे काढायचं होतं आपल्याला. त्यासाठी आपण अगोदर गुडविल काढलं संपूर्ण फर्मचं आणि त्याच्यानंतर दिनेशचा शेअर किती तो काढला. मग दिनेशचा शेअर आलाय 22,500 तो गुडविल आणणार आहे. जर्नल एंट्री बोला कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ओके. जर्नल एंट्री नंबर 3 कॅश अकाउंट डेबिट 22,500 to goodwill account 22,500. Being goodwill brought by Dinesh in cash. Being goodwill brought by Dinesh in cash. पोस्टिंग लगेच करूया. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल, गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट $22,500 हे ठेवून देऊ का बाजूला? डिस्टर्ब होत आहे मला. गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 22,500. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर समोर आरडीडी करायला लावलाय 1,000 रुपीज. करूया. डेटर्स मधून मायनस. बोलू नका. लेस आरडीडी 1,000 रुपीज. अप टू 1,000 म्हणलंय म्हणजे 1,000 पर्यंत वाढवायचं आहे. म्हणजे 1,000 आरडीडी केला. अगोदर आरडीडी किती होता? 500. म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला किती जाणार? फक्त 500. जेवढं वाढवलं आपण आता तेवढाच टू आरडीडी अकाउंट 500. ओके. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 15,000.
आणि अगोदर किती होतं क्लोजिंग स्टॉक 17,000 लेस रिडक्शन म्हणायला किंवा डिक्रीज इन व्हॅल्यू म्हणा, कारण डेप्रिशिएशन शब्द इथं वापरू शकत नाही आपण. डेप्रिशिएशन चुकतंय. काल आपण डेप्रिशिएशन केलं होतं ना. डेप्रिशिएशन वर्डिंग चुकीचं आहे. फिक्स असेट नाही आहे. लेस डिक्रीज 2,000 म्हणजे आउटरला आले 15,000. सेकंड इफेक्ट कुठं जाईल? ऍसेट कमी झाली, लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जाणार. टू स्टॉक अकाउंट 2,000. त्यानंतर नेक्स्ट बिल्डिंग ऍप्रिसिएटेड बाय 5%. चला बिल्डिंग ऍड ऍप्रिसिएशन ऍट 5%. किती येईल बरं 5%? 10% किती येतं? 4,400 म्हणजे 2,200 त्याच्या निम्मे 46,200. सेकंड इफेक्ट कुठं जाईल ऍप्रिसिएशनचा? क्रेडिटला. ऍसेट वाढली आपल्यासाठी गेन आहे. बाय बिल्डिंग अकाउंट 2,200. 2,200. संपला ऍडजस्टमेंट. रिव्हॅल्युएशनची जर्नल एंट्री करू. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी टू स्टॉक. बरोबर आहे. डेबिट वाली पहिली जर्नल एंट्री होईल रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. सॉरी काल विसरलो होतो. गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री होईल. गुडविल अकाउंट डेबिट 22,500. करा बरं. त्याचे किती शेअर करायचे ते? 5. तू पहिला पार्टनर परेश. तू परेश कॅपिटल अकाउंट. तू नरेश कॅपिटल अकाउंट. 22,500 5 शेअर करा. 4,25 4,400 आणि 4,500. बरोबर. मग किती पाहिलेला किती येतील? 4,500 इंटू 3 4 त्रिक 12 13,500. दुसऱ्या पार्टनरला 9,000. being goodwill distributed to old partners in sacrifice ratio. Goodwill distributed to old partners in sacrifice ratio. आता उद्यापासून आपण नवीन प्रकार चालू करायचा. सॅक्रिफाईस वगैरे कसं काढायचं तो बघू आपण. आता हे बरं झालं. पोस्टिंग गुडविलच्या डेबिटला टू परेश कॅपिटल टू नरेश कॅपिटल. टू परेश कॅपिटल अकाउंट $13,500 टू नरेश कॅपिटल अकाउंट किती होतं? 9,000 रुपये. 9,000. गुडविल अकाउंट क्लोज झालं 22,500 ला. सेकंड इफेक्ट कुठं करायला पाहिजे आपण? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. $13,500 9,500 डॅश. सॉरी 9,000. ओके. त्यानंतर आता रिव्हॅल्युएशन वाली एंट्री करायची आपल्याला. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक आणि टू आरडीडी आणि टू स्टॉक. बरोबर आहे. रिव्हॅल्युएशनला डेबिट आणि या दोघांना क्रेडिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट नंबर 5. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट किती होती टोटल याची? 2,500 ना. टू आरडीडी अकाउंट 500 आणि टू स्टॉक अकाउंट 2,000 रुपीज. being RDD provided on debtors and stock reduced असं म्हणा. and stock reduced. स्टॉक कमी केला. त्याची ऑलरेडी पोस्टिंग आपण केलेले आहेत. बॅलन्स शीट मधून कमी केलाय स्टॉक मधून आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला पण इफेक्ट दिलाय. आता रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला एकच आहे बिल्डिंग. बरोबर आहे ना. त्याची जर्नल एंट्री कशी होणार? बिल्डिंगला रिव्हॅल्युएशनला क्रेडिट म्हणजे या बिल्डिंगला डेबिट. बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. बरोबर. त्याची जर्नल एंट्री होईल बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट.
2200 बरोबर आहे ना. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 2000. Being building appreciated by 5%. Value of building appreciated by 5%. बिल्डिंग मध्ये पण आपण अप्रिशिएट केलंय, रिव्हॅल्युएशनचा पण इफेक्ट झालाय. आपण नेट इफेक्ट नंतर इफेक्ट करतोय, सॉरी जर्नल एंट्री नंतर करतोय. आता नेट लॉस झाला का प्रॉफिट झाला बघूया. इकडे 2500 आहे आणि इकडे 2200 आहेत, म्हणजे लॉस 300. 300 रुपये लॉस झाला. 300चे 5 शेअर करायचे, 6 म्हणजे 30, बरोबर ना. पहिल्या पार्टनरला किती येतील? बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा लॉस वाटायचा पार्टनर्स मध्ये. परेश, नरेश, तीन शेअर 2 शेअर. वन 120, 300 रुपीज टोटल लॉस आला. रिव्हॅल्युएशन लॉस. जर्नल एंट्री बोलायची. रिव्हॅल्युएशनला क्रेडिट म्हणजे या पार्टनर्सला डेबिट, म्हणजे जर्नल एंट्री परेश कॅपिटल अकाउंट डेबिट, नरेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. परेश कॅपिटल अकाउंट डेबिट. $180. नरेश कॅपिटल अकाउंट डेबिट. $120 to revaluation account 300 rupees. To revaluation account 300 rupees. नरेशन मध्ये काय केलं आपण? बिंग revaluation loss distributed to old partners in old ratio. आता आपण रिव्हॅल्युएशनचा इफेक्ट केलाय, पण पार्टनर कॅपिटल मध्ये डेबिटला लिहायला लागला आपल्याला, बरोबर आहे. ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशो राहील. ओल्ड रेशो पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला कसं करतोय जर्नल एंट्री? जर्नल एंट्री बघा, परेशला डेबिट आहे, नरेशला डेबिट आहे आणि रिव्हॅल्युएशनला क्रेडिट आहे. म्हणजे परेश आणि नरेशच्या कॅपिटल मध्ये जाऊन डेबिट साईडला इफेक्ट करायचा. तिथं काय लिहायचं? तर विरुद्ध अकाउंटचं नाव 2 आलं. परेश आणि नरेशच्या कॅपिटल मध्ये डेबिटला जायचं टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन लॉस. तर क्लोज करून टाकू कॅपिटल यांचं. दिनेशला 36,000चं गुडविल आहे फक्त, सॉरी 36,000चं क्रेडिट आहे, डेबिटला काही नाही, म्हणजे 36,000 बॅलन्स राहिला. तुम्ही आपापसात बोलू नका. 48 आणि 4 52, 61,000 मधून 120 गेले, 60,880, 60,880 रुपये येतील. बहात्तर 78 78 88 3 91,500 आणि 180 डेबिटला आहेत, म्हणजे 91,400 91,320, बरोबर आहे का? 91,320 एवढा बॅलन्स राहिला. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा बॅलन्स कॅपिटलचा बॅलन्स हे दाखवायचा लायबिलिटी साईडला. 91,320 60,880. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट परेश किती होता? 91,320 ना. नरेश किती?
60,880 आणि नवीन कोणी दिनेश 36,000. किती होती टोटल याची? 180, 187, 11, 188, 100, 188, 200. किती? 8 लाख. 9, 6, 15, 180, 187, 188, 100, 188, 200. बरोबर आहे. एक अकाउंट क्लोज करायचं राहिलं कॅश. कॅश मध्ये किती बॅलन्स आहे बघायला लागेल. किती टोटल करा बरं. 50, 58, 59. काय बॅलन्स कॅरेट डाऊन. हा बॅलन्स कुठं दाखवायचा? कॅश ॲसेटला. याच्यानंतर एकच काम राहिलं, बॅलन्स शीट क्लोज. टॅली झाला तर बरोबर, नाहीतर चुकलं. 210, 218, 200. इकडे येते का तेवढी? 70, 90, 1 लाख, 1,40,000, 1,90,000. 2 4 13, 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, 22 आणि 6 28, 28,000 झाले. आणि वरती काय आहे का? 200, म्हणजे 28. बरोबर आहे. 218, 200 टॅली झाला. जपला. चला करा चालू. किती वेळा झालाय? अर्धा तास लागलाय हार्डली आपल्याला प्रॉब्लेम पूर्ण करायला. एवढाच एक्झाम मध्ये लागला पाहिजे.